बातमी आहे लांडेवाडी येथून। भैरवनाथ महाराज यात्रा उत्सवानिमित्त आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे आयोजित बैलगाडा शर्यतीमध्ये 270 बैलगाड्यांनी सहभाग घेतला होता। येथील यात्रा 2 दिवस सुरू होती। शिवसेना उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लांडेवाडी येथे श्री भैरवनाथ महाराज यात्रा उत्सवानिमित्त 2 दिवस बैलगाडा शर्यती पार पडल्या। शर्यतीचे उद्घाटन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते झाले। यात्रेच्या पहिल्या दिवशी ज्ञानेश्वर देवराम चव्हाण वडज यांचा बैलगाडा प्रथम क्रमांकात म्हणजेच 12 सेकंदात फळीफोड ठरला। द्वितीय क्रमांक सचिन साऊंड सर्व्हिस वडगाव, तृतीय क्रमांक बाळासाहेब दत्तात्रय बारवे चास व चतुर्थ क्रमांक विघ्नहर बैलगाडा संघटना बेलसर यांचे बैलगाडे फळीफोड ठरले। फायनल शर्यतीमध्ये राजूशेठ वसंतराव जवळेकर यांचा बैलगाडा विजेता ठरला। दुसऱ्या दिवशी निगोटवाडी येथील राजूशेठ पांडुरंग निगोट यांचा बैलगाडा प्रथम क्रमांकात फळीफोड ठरला। जगन्नाथ गीताराम कोराळे नारायणगाव यांचा द्वितीय, प्रकाश ठकाजी कामठे खडके तृतीय, तर रघुनाथ किसन येवले जवळके यांचा बैलगाडा चतुर्थ क्रमांकात फळीफोड ठरला। ढमाले बाबळे जुगलबंदी यांच्या बैलगाड्याला घाटाचा राजा किताब देण्यात आला। यात्रेचे नियोजन ग्रामस्थांनी केले होते। आमचे आंबेगाव विभागीय संपादक सदानंद शेवाळे यांनी घेतलेला या बातमीचा आढावा पाहूया।